नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राहुरी तालुक्यातील तांदुळनेरी येथील 2 अल्पवयीन चुलत बहिणींचं अपहरण, 2 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल। उमदी पोलिसांची गांजा विरोधी मोठी कारवाई, 67,50,000चा गांजा जप्त, आरोपी मात्र फरार। उरुळी देवाची येथील तलाठी महिलेकडनं सामाजिक कार्यकर्ते विशाल ढोरे यांच्यावरती हल्ला, गुन्हा दाखल। आणि महावितरणच्या गलथान कारभारामुळे वळण येथील एका तरुणाचा विजेचा धक्क्यानं झालाय मृत्यू, परिसरामधनं हळहळ व्यक्त। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी तालुक्यातील तांदुळनेर येथील अल्पवयीन असलेल्या 2 सख्ख्या चुलत बहिणींचं अपहरण केल्याची घटना 31 मे रोजी घडली आहे। याबाबत राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गणेश पवार आणि उमेश या दोघांच्या विरोधामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी तांदुळनेर येथील ग्रामस्थ आणि आधारवेल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ वैशाली नान्नोर यांनी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन दिलंय। राहुरी तालुक्यातील तांदुळनेर येथील अल्पवयीन असलेल्या 2 सख्ख्या चुलत बहिणींचं अपहरण झाल्याची घटना 31 मे 2018 रोजी घडली आहे। याबाबत राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गणेश पवार आणि उमेश या दोघांच्या विरोधामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी तांदुळनेर येथील ग्रामस्थांनी आधारवेल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ वैशाली नान्नोर यांनी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन दिलंय। तालुक्यामधील तांदुळनेर येथील गरीब कुटुंबामधील 15 वर्षीय 2 सख्ख्या चुलत बहिणींना त्यांच्याच गावामधील गणेश राजेंद्र पवार आणि त्याचा मित्र उमेश यांनी 31 मे रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास फूस लावून पळवून नेलाय। सदर एका मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शेलार हे करतायत। मात्र मुलींचं अपहरण होऊन आठवडा उलटलाय तरी देखील मुलींचा पत्ता लागलेला नाहीये। सदर घटनेचा तपास त्वरित लावून सदर मुलींची आरोपींच्या तावडीमधून लवकरात लवकर सुटका करावी या मागणीसाठी सौ वैशाली नान्नोर यांच्यासह तांदुळनेर येथील ग्रामस्थांनी दुपारी राहुरी पोलीस ठाणं गाठून पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना लेखी निवेदन दिलंय। आमच्या मुली 4 दिवस झालेले आहेत, गायब आहेत। पहाटे 4 वाजता गेले, 4 दिवस झालेले आहेत। त्यांना पटकन चौकशी करण्याची तुम्ही हे घ्या। आणि किती मुली होत्या? 2 जणी मुली आहे। दोन्ही तुमच्या मुली का? हा, 2 पण आहेत। 2 सख्या बहिणी आहे। वय त्यांचं कमी आहे, 15, 13, 14 असे वर्ष वय आहे त्यांचं। शाळा शिकतात का मुली? हा, शिकलेल्या आहेत त्या। कोणाबरोबर कोणी नेलं काय तुम्हाला? कोणावर? आम्हाला त्याच्यातले काहीच माहिती नाहीये। कोणावर संशय नाही। मी राजेंद्र पवार, राहणार ब्राह्मणगाव भांड। मी भिल्ल समाजाचं एक सामाजिक संघटन चालवतो आणि तांदुळनेर या ठिकाणी माझे कार्यकर्ते, माझ्या कार्यकर्त्यांच्या 2 मुली, त्यांचं साधारणतः वय 14-15 वर्ष असे 2 मुलींचे वय आहे। आणि त्या मुली गुरुवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरातून पळवलेले आहेत। आणि आज सोमवार दिवस म्हणजे दुपार होऊन गेली, पण आत्तापर्यंत त्या मुलींचा कसल्या प्रकारचा शोध लावण्यात आलेला नाही। तरी पण या प्रशासनाने तात्काळ कोणत्याही स्टेजला जाऊन आमच्या समाजाच्या, आमच्या ज्या अल्पवयीन मुली आहेत त्या त्यांच्या पालकांच्या ताब्यात त्वरित मिळवून द्यावीत, एवढीच विनंती। राहुरी तालुक्यातील तांदुळनेर या गावातील भिल्ल समाजातील 2 अल्पवयीन मुली 4 दिवसापूर्वी घरातून पहाटे 3 वाजता रहस्यमयरित्या म्हणजे गायब झालेल्या आहेत। त्यांच्या नातेवाईकांनी, पालकांनी सगळीकडे शोधाशोध घेण्याचा प्रयत्न केला, कुठेही त्या मुली आढळून आल्या नाही। त्याबाबत त्यांच्या पालकांनी तशी राहुरी पोलीस स्टेशनला मिसिंग कंप्लेंट दाखल केलेली आहे, परंतु अद्यापपर्यंत त्याचा तपास काही लागलेला नाही आहे। तरी मी आमच्या आधारवेल फाउंडेशनच्या वतीनं आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे प्रमोद वाघ सरांना आणि त्यांना विनंती केलेली आहे की या पालकांनी आम्ही सर्वांनी की 2ही मुली जिथे असेल तिथं त्वरित लवकर मुलींना सापडून पालकांच्या स्वाधीन करावं, कारण त्यांच्या घरचे सगळं घबराटीचे वातावरण, आईवडील सर्व रडतायत। तर अतिशय आता मुलींची समस्या, एक मुली आणि शाळकरी मुली आहेत दोन्ही पण,
अतिशय चांगल्या मुली आहेत. अशा पद्धतीनं खूप सगळं वातावरण टेन्शनमध्ये आहे. तर सरांना आम्ही विनंती केलेली आहे की लवकरात लवकर मुली सापडून आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात यावी. मनोज साळवेसह सतीश पुलसौंदर, C24 तास, राहुरी. समलैंगिक संबंधांना फौजदारी गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड संहितेमधील कलम 377 रद्द कराव्या मागणीसाठी पुण्यामध्ये समपंथिक ट्रस्टच्या वतीनं अभिमान पदयात्रा काढण्यात आली होती. भारतीय दंड संहिता कलम 377 अन्वये समलैंगिकता हा गुन्हा मांडण्यात आलाय. सर्वोच्च न्यायालयानं देखील हे कलम योग्यच असल्याचं म्हटलंय. समलैंगिक ओळखीमुळे समलैंगिकांना भीतीच्या वातावरणामध्ये त्यामुळे जगावं लागतंय. त्यामुळे त्यांच्या अधिकारांचं हनन होत आहे. तर सामाजिक नैतिकता काळानुसार बदलत असते. त्यामुळे कायदाही काळानुसार बदलतो. केंद्र सरकारनं हे 377 कलम रद्द करावं आणि देशामध्ये समलैंगिक तृतीयपंथीयांना हक्काचं स्थान द्यावं या मागणीसाठी दरवर्षी ही अभिमान पदयात्रा काढली जाते. जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यान इथे या पदयात्रेला सुरुवात झाली. FC रोड मार्गे परत संभाजी उद्यान इथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी राज्यभरामधनं गे, तृतीयपंथी, ट्रान्सजेंडर सहभागी झाले होते. प्राईड बघा, प्राईड कसं होऊन जातं की प्रत्येक वर्षी आम्ही काढतो जून, जुलै की ऑगस्टच्या महिन्यामध्ये. आणि हे प्राईडमध्ये कसं की डायरेक्ट आम्ही आमच्या सरकारशी बोलू शकतो की काय आमच्या मागण्या आहेत, की का लिगलाइज तुम्ही करायला एवढं डिले करताय, का उशीर होते, की काय नक्की प्रॉब्लेम आहे, का आम्हाला का हक्क मिळाला नाही पाहिजे, की आमच्यामध्ये पण प्रेम भावना आहे की नाही, आमच्यामध्ये पण रिलेशनशिप्स असतात, सेमच आहे, त्याच फिलिंग्स आहे, फक्त की आम्ही सामीलित वगैरे आहोत करून तेवढंच आहे. त्या गोष्टीला तुम्ही काढता तर ते एक खरं प्रेमच आहे. आज माझ्या ऑफिसचे स्टाफवाले पण इकडे आलेले आहेत, ऑफिसमधले आहेत, माझे काही नातेवाईक पण आलेले आहेत, माझे मित्र जे इतक्या लॉंग टाईमपासून मी 8-9 वर्षापासून कम्युनिटीमध्ये आहे, सगळे तिथे सपोर्टला आहेत. मग सरकारला कुठे काय चुकतं आणि त्यांचे विचार नक्की काय आहे ते मला समजत नाही की ते केव्हा चेंज होईल. दरवर्षी काय ना काय ते गेटअप करून मी त्यांना मेसेज देतो. तुम्ही मुंबई प्राईड जर बघितले असेल या वर्षाची जी जानेवारी महिन्यात होती त्याच्यामध्ये मी पद्मावतीचं लुक केलेलं होतं. पद्मावती जोहर त्या देवीनी एका तिच्या ह्याच्यासाठी तिने जोहर केला. आम्ही तो रोज जोहर करवते. आज शिवगामिनीचा जो सेकंड सीझन 2 वाला लुक ह्याच्यासाठी की हवनकुंड अजूनही आमच्या डोक्यावर आहे, ते सेक्शन 377 जोपर्यंत हे विजत नाही तोपर्यंत आम्ही अजून म्हणजे आझाद नाही होत आमच्याप्रमाणे. म्हणजे एक अजूनही आम्ही एका क्लोजेटमध्ये अजून हिडनमध्येच आहोत की स्ट्रगलिंग चालूच आहे. आणि प्राईड दरवर्षीप्रमाणे चालूच आहे. माझं नाव आदित्य अजिंक्य आहे, मुंबई. आम्ही समपंथिक ट्रस्ट गेली 7 वर्ष, हे आमचं 8वं वर्ष आहे. समलिंगी, तृतीयपंथी हे लैंगिक अल्पसंख्याक ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या अधिकारांसाठी आम्ही दरवर्षी हा प्राईड मार्च अभिमान मोर्चा काढतो. वाढत्या संख्येने आम्हाला NGOजमधनं, कॉर्पोरेट्समधनंही प्रतिसाद मिळतो आहे. आम्हाला आमच्या मुख्य मागण्या हे आहे की 377 कलम जे आहे की ज्याची केस आता सुप्रीम कोर्टात आहे, तर 377 कलम आमच्यासाठी अन्यायकारक आहे, तर ते बदललं जावं, ते काढून टाकलं जावं ही आमची प्रमुख मागणी आहे. तसंच आम्हाला नोकरीमध्ये, राहत्या ठिकाणी किंवा समाजात जो भेदभाव होतो तो भेदभाव होऊ नये आणि आम्हाला इतर नागरिकांसारखंच मान सन्मानाने वागवलं पाहिजे ही आमची मागणी आहे. या 2 प्रमुख मागण्या आमच्या आहेत. अमर उदमलेसह हर्षुल कोठावदे, C24 तास, पुणे. शेतकऱ्यांचं आंदोलन म्हणजे स्टंटबाजी आहे या केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्या वक्तव्याचा शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केलाय. यावेळी कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. दरम्यान 5 जणांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, दुधाला योग्य भाव, स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करावी आणि इतर मागण्यांसाठी देशभर आणि राज्यामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह म्हणाले की स्टंटबाजीसाठी शेतकरी आंदोलन करतायत. या वक्तव्याचा निषेधार्थ सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान सभेच्या वतीनं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि कृषी मंत्री यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली आहे. दरम्यान आंदोलन करणाऱ्या 5 कार्यकर्त्यांना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलंय. कॅबिनेट कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी काल शेतकऱ्यांच्या बाबतीत गलिच्छ असं विधान केलं. त्यांनी म्हटलं की भारतातले शेतकरी हे स्टंट करण्यासाठी, मीडियामध्ये येण्यासाठी आंदोलन करत आहेत. या विधानाचा आम्ही आज निषेध केला आणि त्यांचा राधामोहन सिंहचा पुतळा या ठिकाणी आम्ही जाळलेला आहे. भारताचं सरकार असेल किंवा महाराष्ट्राचं सरकार असेल यांनी गांभीर्यानं जर या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे जर बघितलं नाही
तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा आम्ही कालच दिलेला आहे. येत्या 5 तारखेला आम्ही तूर त्याचबरोबर साखर आणि दूध हे जे काही बाहेरून आयात केलं जातं आहे ते आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या कळवी महाराष्ट्र शासनाला पाठवणार आहोत. त्यातूनही जर हे सरकार शहाणं झालं नाही तर येत्या 7 तारखेपासून आम्ही सर्व शहरांना जो दूध पुरवठा होतो त्याचबरोबर भाजीपाला पुरवठा होतो ते थांबवण्याचं आव्हान आम्ही शेतकऱ्यांना करणार आहोत. आणि त्यातूनही जर ऐकलं नाही तर 10 तारखेला या महाराष्ट्रातले सगळे जे रस्ते आहेत ते अडवण्याचा कार्यक्रम आम्ही कालच जाहीर केलेला आहे. सरकारला विनंती आमची आहे, अजूनही या शेतकऱ्यांच्या मागण्यांवर किसान सभेबरोबर विचारविनिमय करावा, चर्चा करावी अशा पद्धतीचं आव्हान आम्ही या प्रसंगी करीत आहोत. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. विधान परिषदेमध्ये शिक्षक मतदारसंघ आहे. या मतदारसंघामधनं शिक्षकांऐवजी शिक्षकेतर व्यक्तीच निवडून येत आहेत. मात्र या मतदारसंघामधनं शिक्षक उमेदवारच निवडून यावा अशी आग्रही भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेनं घेतली आहे. या संदर्भात ते निवडणुकीमध्ये उतरले आहेत. त्या संदर्भात पत्रकार परिषदेचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. विधान परिषदेमध्ये शिक्षक मतदारसंघ अत्यंत पवित्र मतदारसंघ आहे. उच्च असलेल्या विधान परिषदेमध्ये शिक्षकांसारखा तज्ज्ञ व्यक्ती सदस्य असावा या उद्देशानं मतदारसंघाची निर्मिती झाली आहे. मात्र अशा पवित्र मतदारसंघामध्ये राजकीय पक्ष आणि अन्य क्षेत्रामधील व्यक्ती आता मोठ्या प्रमाणात घुसखोरी करतायत. त्यामुळे आता या मतदारसंघामधनं शिक्षकांऐवजी शिक्षकेतर व्यक्ती निवडून येत आहेत. मात्र या मतदारसंघामधनं शिक्षक उमेदवारच निवडून यावा अशी आग्रही भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनं घेतली आहे आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरली आहे. याची माहिती इथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार म्हणून प्राचार्य सुनील पंडित यांना उमेदवारी देण्यात आली आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे. आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून अधिकृत म्हणून ज्यांना आम्ही उमेदवारी दिल्या त्या सुनील पंडित या सरांच्या उमेदवारीबाबत भूमिका स्पष्ट करणारी पत्रकार परिषद घेतली. त्यांची उमेदवारी ही आम्ही 3 महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी घोषित केली आहे. मुद्दा नंबर 1 की महाराष्ट्रातील मराठी माध्यमांच्या शाळा दिवसेंदिवस क्षीण होत जाणं, त्या बंद पाडणं आणि त्या ठिकाणी पर्यायी इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढवणं हा जो सरकारचा एक प्रयत्न सुरू आहे त्या प्रयत्नाला छेद देणं हा आमचा या कार्यक्रम पत्रिकेचा एक महत्त्वाचा विषय आहे. हे करत असताना इंग्रजी माध्यमांची त्याचबरोबर महाराष्ट्रातील विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आणि स्वयंअर्थाची शाळा आहेत, शाळा कॉलेज आहेत, ती सगळी अनुदानावर आणण्यासाठी आमचा जो लढा कृती समितीच्या माध्यमातून सुरू आहे तो पुढे रेटणं आणि त्याला यशस्वी करणं आता तो शेवटच्या टप्प्यात आलाच आहे. हा पण तो पुढे रेटणं हा तुमचा यातला दुसरा कार्यक्रम आहे. आणि तिसरा कार्यक्रम आम्ही गेली 40 वर्ष संघर्ष करून शिक्षकांच्यासाठी ज्या बाबी मिळवल्या मग तो मूळ पगार असेल, महागाई भत्ता असेल, वाहन भत्ता असेल, घर भाडा असेल, वैद्यकीय परिवृत्ती असेल, पेन्शन असेल, त्यांच्या मृत्यूनंतर बायकोला फॅमिली पेन्शन असेल, हे सरकारनं हळूहळू काढून घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याला प्रतिरोध करणं आणि जे लढून मिळवलं होतं ते संरक्षित करणं असा तिसरा कार्यक्रम घेऊन आम्ही या निवडणुकीला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून सुनील पंडित सरांना उमेदवारी दिली आहे. ते निवडणूक लढत आहेत. मी या मतदारसंघाचा जो कानोसा घेतला त्याच्यातून माझी अशी खात्री बनली आहे की सर्व शिक्षकांच्या लक्षात आलं आहे शिक्षक परिषद हीच खरा शिक्षकांचे प्रश्न सोडवणारी खरी संघटना आहे. आणि सुनील पंडित यांची गेल्या 25 वर्षातली तपश्चर्या, त्यांची कारकीर्द लक्षात घेऊन आम्ही त्यांना उमेदवारी दिल्याबद्दल संबंध शिक्षक वर्ग आम्हाला धन्यवाद देतो आहे. आणि सुनील पंडित हे पहिल्याच क्रमांकाचं मतदान घेऊन पहिल्याच फेरीत विजयी होतील अशी आता मी विश्वास व्यक्त करतो. परवाच्या दिवशी आम्ही त्यांचा उमेदवारीचा अर्ज सादर करीत असून 1-2 दिवसात त्यांचा वचननामाही आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. आणि तमाम जनतेला या निमित्ताने आवाहन करतो की आपण सर्वांनी सुनील पंडित यांना विजयी करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं असं आवाहन. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा अधिकृत उमेदवार म्हणून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची
मी निवडणूक लढवत आहे। येत्या 6 तारखेला मी नाशिक आयुक्त कार्यालय या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरत आहे आणि म्हणून नगर जिल्ह्यातील सर्व माझ्या कार्यकर्त्यांना, या ठिकाणी माझ्या हितचिंतकांना, त्याचप्रमाणे माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांना मी विनंती करतो की महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार म्हणून मला नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीचा अर्ज त्या ठिकाणी भरत असल्यामुळे सर्वांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची मी प्रथमतः विनंती करतो। गेली 25 वर्षापासून आपण या ठिकाणी आपण पाहत आहात की महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमामधनं मी अनेक प्रकारची आंदोलनं या ठिकाणी केली। आंदोलनं करत असताना शिक्षकाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। अनेक प्रकारचे शिक्षकाचे वैयक्तिक प्रश्न असतील ते मी सोडवलेले आहेत आणि विशेषतः या ठिकाणी विनामूल्यांचा लढा असेल, आम्ही तो अतिशय मुख्य विनामूल्यांचा लढा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही राज्यामध्ये लढवलेला आहे। त्याचप्रमाणे आम्हाला काही प्रमाणामध्ये यशही आलेलं आहे। त्याचप्रमाणे आमच्या अंशदायी पेन्शन योजनेचा प्रश्न आहे। काही अंशी त्या ठिकाणी 1/11/2005 रोजी जे शिक्षक आहेत, जे 80% होते, 20% होते, जे 60% आहेत, त्यांना आम्ही न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे। आम्ही त्या शिक्षकांना 4000 शिक्षक राज्यातले कोर्टामध्ये आम्ही त्या ठिकाणी पाठवलेले आहेत आणि आम्हाला मुंबईच्या हायकोर्टानं स्थगिती मिळवून त्या ठिकाणी दिलेली आहे। मला निश्चित खात्री आहे की उर्वरित जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही हा लढा सोडलेला नाही। आमचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे एकमेव आमदार जे आहेत नागो गाणार आज विधान परिषदेमध्ये काम करत आहेत। अकोल्यापासून तर नागपूरपर्यंत त्या ठिकाणी पाय मोर्चा काढला आहे आणि त्यांनी निर्धार केला आहे की जोपर्यंत मला या ठिकाणी शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळणार नाही तोपर्यंत मी या ठिकाणी पेन्शन घेणार नाही। अशा प्रकारची या ठिकाणी बोलणं फक्त शिक्षकच आमदार करू शकतात। आज आमचे भगवानराव साळुंखे अहमदनगर शहरामध्ये आले, अतिशय चांगल्या प्रकारचे प्रश्न त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत। या सगळ्या प्रश्नांना मी वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही। मला निश्चित खात्री आहे की गेली 5ही जिल्ह्यामध्ये मला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय आणि निश्चित पहिल्या पसंतीचं या ठिकाणी असणारे माझे 55,000 जे मतदार आहेत हे मला प्रथम क्रमांकाचं मतदान देतील आणि मला निश्चित खात्री आहे मी प्रथम क्रमांकामध्येच त्या ठिकाणी विजयी होईल ही माझा या ठिकाणी आत्मविश्वास आहे। ओके। शाहिद शेख, C24 तास, अहमदनगर। या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, आम्ही करू आपले स्वप्न साकार। घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस आता एकाच छताखाली, अर्थात राहुरीच्या बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आमच्याकडे मिळतील LED टीव्ही, कलर टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन, इंडक्शन शेगडी, इंडक्शन कुकर, इन्व्हर्टर, एअर कंडिशनर, मिक्सर, फूड प्रोसेसर, ब्लेंडर, कूलर, होम थिएटर, DTH, D2H, टाटा स्काय, केंट वॉटर प्युरिफायर, अगदी आपल्याला परवडणाऱ्या रेंज मध्ये। इलेक्ट्रॉनिक्सच्या विश्वातील राहुरीतील सर्वात मोठं अत्याधुनिक आणि विश्वसनीय दालन अर्थात बालाजी इलेक्ट्रॉनिक्स। सॅमसंग, सोनी, सॅमसुई, व्हिडिओकॉन, ओनिडा, मायक्रोमॅक्स, लॉइड, वर्फुल, गोदरेज, हायर, IFB केंट, बजाज, क्रॉम्प्टन ग्रीव्ज, सिम्फनी आदी नामांकित कंपन्यांचे एकमेव अधिकृत विक्रेते श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, बालाजी रोड, काणिपनाथ चौक, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर। संपर्क 02426 232504, मोबाईल 989067 8903, 9860 48 9046। बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये या आणि मनसोक्त खरेदीचा आनंद लुटा। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। उमदी पोलिसांनी अवैध गांजा शेतीवरती छापा टाकून 67,50,000 किमतीचा गांजा जप्त केलाय। पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जाते। या ठिकाणी 7 ते 8 फूट उंचीचा 1350 किलो वजनाचा गांजा पोलिसांनी ताब्यात घेतलाय। जत तालुक्यातील करजगी इथे अवैध गांजा शेतीवरती छापा टाकून 67,50,000 किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केलाय। उमदी पोलिसांना माहिती मिळाली की करजगी ते माणिकनाळ रोडलगत महेश मल्लप्पा पटणशेट्टी आणि श्रीशैल्य मल्लप्पा पटणशेट्टी यांच्या ऊसाच्या शेतामध्ये 1.5 एकर गांजाची लागवड करण्यात आली आहे। या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक श्री बोराटे यांच्यासह मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नागनाथ वाकुडे, उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक
भगवान शिंदे, उपनिरीक्षक प्रवीण सपांगे, गोदे सगर बामणे, कोळी आटपाड पलुसकर, वळसंग बन्नेनवार यांनी गांजा शेतीवरती छापा टाकला। या ठिकाणी ओलसर 7 ते 8 फूट उंचीचा 1350 किलो वजनाचा गांजा पोलिसांनी ताब्यात घेतलाय। यातील दोनही आरोपी फरार आहेत। यानंतर या काळामध्ये देखील वरिष्ठांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांचं उच्चाटन करण्याचा चंग उमदी पोलिसांनी बांधलाय। ही जिल्ह्यामधील मोठी कारवाई मानली जाते, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नागनाथ वाकुडे यांनी दिली आहे। आज दिनांक 3 जून 2018 रोजी आमचे उमदी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार चालक सुधाकर पाटील यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत खबर मिळाली की करजगी गावी एका शेतामध्ये ऊसाच्या पिकामध्ये गांजाची झाडं लागवड केलेली आहे। तर त्याप्रमाणे आम्ही पंचासहित आणि वजन काटा पंच अशा पद्धतीने आम्ही आणि API शिंदे साहेब आणि त्यांचा स्टाफ असं त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि त्या ठिकाणची जेव्हा आम्ही झडती घेतली त्या शेतामध्ये जाऊन, तर आम्हाला एकूण 1350 किलो एवढी गांजाची झाडं 7 ते 8 फुटाची गांजाची झाडं आम्हाला त्या ठिकाणी मिळून आलेली आहे। मार्केट रेटनुसार याची किंमत सुमारे 67,50,000 एवढी त्याची किंमत आहे। आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। यातील जे आरोपी आहेत, 2 आरोपी महेश पट्टणशेट्टी आणि शिशेल पट्टणशेट्टी हे फरार आहेत। त्यांना आम्ही अटक करून पुढील कारवाई करत आहोत। उमदी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही सगळ्यात मोठी कारवाई आतापर्यंत झालेली सगळ्यात मोठी कारवाई आहे आणि याचं श्रेय आमचे पोलीस कर्मचारी, पोलीस हवालदार पाटील, API शिंदे साहेब, PSI सपांगे साहेब आणि उमदी पोलीस स्टेशनची संपूर्ण टीम यांच्या टीमला हे क्रेडिट जातं। आणि अशाच प्रकारे भविष्यात सुद्धा आम्ही अशा ज्या अवैध गांजाची लागवड आहे त्याच्यावर कारवाई करून त्याचं समूळ आम्ही नष्ट करण्याचा चंग बांधलेला आहे आणि सदरची कारवाई ही वारंवार माननीय SPSO, माननीय ॲडिशनल SPSO यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही करीत असतो। सांगली जिल्ह्यातील गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। जिथे जिथे म्हणून जनतेला लुटता येईल तिथे तिथे लुटण्याचा उद्योग केंद्र आणि राज्य सरकार करत आहे, असा आरोप करत पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं आहे। यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे। पेट्रोल 86.10 रुपयांच्या वर तर डिझेल 73.67 रुपयांच्या वर गेलाय। पेट्रोल आणि डिझेलची ही उच्चांकी दरवाढ आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामधील चढे दर लक्षात घेता पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ ही होतच राहणार आहे। राज्य आणि केंद्र सरकारचं धोरण सर्वसामान्य जनतेला दरवाढीपासून वाचवू शकणार नाही। या साऱ्यांचा परिणाम महागाई वाढण्यामध्ये होणार आहे। सर्वसामान्य जनतेला प्रचंड दरवाढीला सामोरं जावं लागणार आहे। याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गोखले चौकामध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत। मोठ्या संख्येनं महाराष्ट्र शिवसैनिकांनी या ठिकाणी जमत घोषणाबाजी करत मनसेच्या पक्ष कार्यालयामधनं हा मोर्चा काढला। टिळक चौकामधनं गोखले चौकाकडे हा मोठा मोर्चा काढून गुडलक हॉटेलजवळ रास्ता रोखत घोषणाबाजी करण्यात आली आहे। ज्या विश्वासानं जनतेनं मोदी सरकारला निवडून दिलं आहे त्याचा विश्वासघात या सरकारनं केलाय। निवडणुका आल्या की दरवाढ कमी करायची आणि निवडणुका झाल्या की दरवाढ करायची हे सूत्र सरकार चालवतंय, असं मत यावेळी व्यक्त करण्यात येत आहे। ज्या घोषणा देऊन भाजप सरकार निवडून आलं त्या घोषणा फक्त निवडून येण्यासाठी होत्या, असं आज नागरिकांना वाटायला लागलंय। यापुढे जर दरवाढ झाली तर तीव्र आंदोलन करू असा इशारा महिला शहराध्यक्ष रुपाली ठोंबरे पाटील यांनी व्यक्त केलाय। या आंदोलनामध्ये विजय तडवळकर, बाळ शेडगे, रणजित शिरोळे, नरेंद्र तांबोळी, प्रल्हाद गवळी, राम बोरवके, हेमंत बत्ते, जयराम लांडगे, प्रशांत मते, आशिष देवधर, राहुल गवळी, सुधीर धावडे आदी मान्यवर उपस्थित होते। खरं म्हणजे ज्या लोकांनी मोदींना निवडून दिलं, ज्या विश्वासाने निवडून दिलं की वाढणारी महागाई कमी व्हावी, भ्रष्टाचार कमी व्हावा, परंतु निवडणुकांमध्ये खर्च होणारा पैसा जर बघितला भाजपकडनं आणि सर्वच वस्तूंची महागाई, पेट्रोलची दरवाढ सर्वसामान्यांचं पेकाट मोडणारी आहे, तर डिझेलच्या दरवाढीमुळे मग ST असो, रेल्वे असो, माल वाहतूकदार असो, या सगळ्यांचे भाव वाढणार आहेत आणि त्याचा परिणाम संपूर्ण जनतेला भोगावा लागणार आहे। त्यामुळे आणि आज जगाच्या बाजारपेठेचा विचार केला तर भारतामध्ये 37 रुपयाला पडणारं पेट्रोल
हे जर 85 आणि 86 जर विकलं जात असेल तर मला असं वाटतं याचा उद्रेक प्रचंड होईल आणि या देशात काही दिवसात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. लोक किती दिवस स्वस्त बसणार याला सुद्धा मर्यादा आहेत. नाही मनात आणलं तर करू शकतात ना, कारण 37 रुपयाचं पेट्रोल पडतं त्यांना प्रॉफिट धरून. जे कर वाढवलेले आहेत ते कर जरी पर्सेंटेजवर केले तरी दरवाढ कमी होऊ शकते. निवडणुका आल्या की दरवाढ थांबवायची, निवडणुका संपल्या की दरवाढ सुरू करायची. याचा अर्थ लोकांना लुटण्याचा धंदा आहे. 5 वर्षापूर्वी लोकांनी जी चूक केली आहे ती मोदी सरकारच लक्षात आणून देत आहे की यापुढे आम्हाला निवडून देऊ नका, नाहीतर आम्ही असेच वागू. आता 5-6 महिन्यामध्ये सुरू करतील. आता काल 7 पैशांनी कमी केलं. मग ही पण जनतेची टिंगल आहे. मग एकीकडे रिझर्व्ह बँक म्हणते 1 पैसा 50 पैसे 75 पैसे व्यवहारात नाहीत. आता 60 पैसे कसे काय पेट्रोल पंपवाले आम्हाला देणार परत? म्हणजे ही टिंगल आहे ना. पहिल्यांदा 1 पैसा आणि आज 7 पैसे. मग थट्टा आहे ही लोकांची. खरं म्हणजे हे पैसे सरकारला भीक म्हणून द्यायला पाहिजे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीपेक्षाही त्याच्यावर लादलेले जे कर आहेत या करांमुळे सर्वसामान्य माणसावर तो बोजा पडतोय. आणि उद्या रेल्वेची दरवाढ होणार, STची दरवाढ होणारच आहे. जो माल वाहतूक ट्रकद्वारे जो माल येतो प्रत्येक बाजारपेठेत तेही दर वाढवणार आहेत. मग प्रत्येक गोष्टीची कापड असो अन्नधान्य असो या सगळ्यांचे दर दिवसेंदिवस वाढत जाणार आहेत. आणि ते सुद्धा लोक आता मेटाकुटीला आलेत की आज एक रेट असतो तर उद्या रेट वेगळा असतो. मग त्यांनाही निश्चिती काही नाही. पूर्वी कसं 8 दिवसांनी 15 दिवसांनी आगाऊ कल्पना द्यायचे. आता काही नाही, मन येईल तसं रात्री 12 वाजता जाहीर करणार की आम्ही आज एवढे वाढवले. कमी करताना मात्र 1 पैसा 2 पैसे 7 पैसे करतात. सांगा, केरळचं जे सरकार आहे स्टेट गव्हर्नमेंट केरळचं, त्यांनी त्यांच्या पातळीवर आहे ना पेट्रोलचे दर कमी केलेत. केरळ गव्हर्नमेंट करतंय, गोवा गव्हर्नमेंट करतंय. मग मला काय म्हणायचंय की महाराष्ट्र गव्हर्नमेंट का करत नाहीये? अरे 100% मागणी आहे. थट्टा करू नका, 1-1 पैशाने कमी करू नका. वाढवताना तुम्ही 2-2 आणि 4-4 रुपयांनी वाढवताय. तुम्हाला मी सांगतो आत्तापर्यंत देशाच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त महिन्याभरामध्ये ज्या पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढत आहेत त्या पद्धतीने आत्तापर्यंत आमच्या तरी पाहण्यात नव्हतं की पेट्रोलचे आणि डिझेलचे एवढा रेट वाढलेला आहे. याला कारण मला असं वाटतंय सर्वसामान्य माणसांनी यांना 2019ला आहे ना त्यांची जागा दाखवावी. त्यांना असं वाटतं निवडणुका येतात, निवडणुका आपण जिंकतोय, पेट्रोल वाढवलं तरी काय फरक पडत नाही. तर माझं म्हणणं आहे पुणेकरांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाला एक विनंती आहे की 19च्या निवडणुकीला मतांच्या रूपामध्ये वास्तविक पाहता ह्याचा निषेध करा. हे जागेवर आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या प्रत्येक पक्ष करतोय निषेध. आम्ही पण या ठिकाणी रस्त्यावर उतरलोय. मनसे कधीच मागं हटली नाही आणि भविष्यामध्ये जोपर्यंत हे पेट्रोलचे दर कमी होत नाहीत तोपर्यंत आम्ही रस्त्यावरची लढाई चालू ठेवणार आहोत. पण माझी विनंती आहे तमाम महाराष्ट्रातल्या माणसांना की मतदारांना की येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2019च्या मताच्या रूपामध्ये तुम्ही या पेट्रोल वाढीचा निषेध करा अशी विनंती करतो. आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर सगळ्यात मोठी पेट्रोल वाढ आणि डिझेल वाढ झालेली आहे. त्या खालोखाल आता गॅसचेही दर वाढण्याचे संकेत दिलेले आहेत. म्हणजे ज्या मोदी सरकारने सत्तेत येण्यासाठी सांगितलं होतं की आम्ही महागाई घालून टाकू आणि सस्ताही आणू, तर जवळजवळ मला वाटतं जो 350 रुपयाला गॅस आधी मिळत होता आधीच्या सरकारमध्ये तो आता 700, 800, 900, 1200 रुपयांनी मिळायला लागलेला आहे. आणि ही जी भरमसाठ वाढ केलेली आहे ही नागरिकांवर अन्यायकारक आहे. एकीकडे सांगायचं की आम्ही सत्तेत आल्यावर महागाई कमी करू आणि सत्तेत आल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात महागाई करायची. जर यांनी गॅसची दरवाढ केली तर आत्ता आम्ही आंदोलन पेट्रोल आणि डिझेलसाठी केलेलं आहे त्याच्यापेक्षा आक्रमक आंदोलन आम्ही पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने करू. अमोल उदमलेसह हर्षुल कोठावदे, C24 तास, पुणे. सर्पमित्र बापूसाहेब सोनवणे हे अविरतपणे विनामोबदला निसर्ग रक्षणाचं कार्य करतायत. कुठेही साप निघाला तर ते पकडून त्याला सुरक्षित स्थळी सोडून देतात. त्यांनी तरुणांना देखील प्रशिक्षण दिलंय आणि 15 ते 20 तज्ज्ञ आणि प्रशिक्षित सर्पमित्र आज परिसरामध्ये कार्य करतायत. अनेक सेवाभावी संस्थांकडनं या कार्याबद्दल बापूंचा गौरव केला जातोय.
रात्रीच्या अवेळी एका हातामध्ये काठी आणि प्लॅस्टिकची बरणी घेऊन तुम्हाला एखादी व्यक्ती घाईघाईनं जाताना दिसली तर गोंधळून जाऊ नका, कारण कदाचित ते सर्पमित्र बापूसाहेब सोनवणे किंवा त्यांचाच कुणीतरी कार्यकर्ता असू शकतो, जे कोणाच्या तरी बोलावण्यावरनं साप पकडायला किंवा जंगलामध्ये सुरक्षित सोडायला निघालेला असेल. पर्यावरण दिनानिमित्त जाणून घेऊ या आपल्या बापूंविषयी. साधारणपणे 18-19 वर्षांपूर्वी तळेगाव दाभाडे इथे पर्यावरणप्रेमी महेश महाजन यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशन या लोकशिक्षणामधनं निसर्ग संवर्धनाचं काम संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याबाहेरही सुरू आहे. संस्थेमध्ये साप पकडण्याचं प्रशिक्षण घेऊन आज सर्वत्र विना मोबदला सर्पमित्र काम करतायत. बापूसाहेब सोनवणे यांनी जेव्हा साप, पशु, पक्षी, वनसंपदा हे विषय घेऊन काम करायला सुरुवात केली तेव्हा खेड, आंबेगाव, शिरूर तालुक्यामध्ये कोणीही सर्पमित्र नव्हता. सुरुवातीला त्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागलं. अगदी स्थानिक केबलवरती जाहिरात देखील दिली की कुठे साप निघाला तर फक्त एक फोन करा. लोक म्हणायचे की यांना साप विकून पैसे मिळत असतील. मग जागेवर पोहोचेपर्यंत लोक साप मारून टाकायचे. बापूंनी साप पकडला तरी उलट पैसे मागायचे, म्हणायचे की तुम्ही तर विकणारच आहात वगैरे वगैरे. पण बापूंनी त्यांचे निसर्ग रक्षणाचं काम सोडलं नाही. मग अगदी झाडावरचा साप असो की विहिरीत पडलेले जुळे साप असोत, सापांना वाचवण्यासाठी बापू झाडावर देखील चढायचे आणि विहिरीतही उतरायचे. पोहून साप धरायचे. मग जसजसं लोकांना समजायला लागलं तसं लोक स्वतःहून जखमी पक्षी, प्राणी, साप आणून बापूंना द्यायचे. मग महाजन सरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू झाले. बापूंचे धाकटे बंधू डॉक्टर गोरक्षनाथ सोनवणे पशुवैद्यकीय आणि सर्पमित्र असल्यामुळे उपचार व्यवस्थित होत आहेत आणि जखमी प्राणी, साप बरे होऊन सोनवणे बंधूंना मनोमन धन्यवाद देत निसर्गामध्ये मुक्त विहार करतायत. मग बापूंनी लोकशिक्षणाचं माध्यम आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये सापांच्या माहितीचे फ्लेक्स लावायला सुरुवात केली. अगदी चाकणपासनं मंचर, घोडेगाव, धामणी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये अशा माहितीचे फ्लेक्स उपलब्ध आहेत. साप चावलेला रुग्ण असेल तर व्हॉट्सअपवरती सापाचा फोटो पाठवला जातो. मग ते सांगतात की साप विषारी आहे की बिनविषारी. मग बापूंनी विचार केला की मी एकटा किती पळणार, किती साप वाचवणार, आणि त्यातनंच त्यांनी तरुणांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यांच्या मार्गदर्शनामधनं सर्पमित्र गणेश टिळेकर, दत्ता घुमटकर, आसिफ सय्यद, अतिक पटेल, प्रफुल्ल गुरव, सागर कोहिणकर, श्रीकांत साळुंके, प्रवीण कुलकर्णी, निलेश घुमटकर, माधवानंद पडवळ असे 15 ते 20 तज्ज्ञ आणि प्रशिक्षित सर्पमित्र चाकण, खेड, मंचर, शिरूर आणि परिसरामध्ये आज काम करतायत. अनेक शाळांमध्ये, कंपन्यांमध्ये जाऊन हे सर्वजण प्रबोधनाचं काम करतायत. पर्यावरण विषयक कार्यशाळा ते घेत आहेत. लोकांची सापांबद्दल असलेली अंधश्रद्धा आणि गैरसमज ते दूर करतायत. यासाठी ऑडिओ, व्हिडिओ आणि फ्लेक्समधनं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सापांचे, पशु पक्ष्यांचे महत्त्व सांगितलं जात आहे. त्यांनी कार्यकर्त्यांसह गावागावामध्ये वृक्षारोपण तसेच संस्थेमार्फत अनेक ठिकाणी मोफत झाडे वाटली आहेत. चाकणमध्ये नुकतेच सर्पविष तस्करीचे मोठे जाळे उघडकीस आणण्यामध्ये फ्रेंड्स ऑफ नेचरचा खंदा सर्पमित्र होमगार्ड अक्षय खोपडे याचा सिंहाचा वाटा होता. आजपर्यंत चाकणमध्ये 2 वेळा मांडूळ तस्करीचा बेत या कार्यकर्त्यांनी हाणून पाडलाय. परिणामकारक प्रबोधन व्हावं म्हणून बापूंनी स्वतः सापांचे सचित्र ॲप तयार केले. तसेच तरुणांना मार्गदर्शन व्हावं म्हणून स्वतःला आलेले अनुभव यूट्यूबवरती प्रदर्शित केले जात आहेत. या कामासाठी बापूंचा रोटरी क्लब, लायन्स क्लब अशा अनेक सेवाभावी संस्थांकडनं गौरव झालाय. 2 तोंडे असणारा दुर्मिळ ट्रिंकनेट जातीचा साप भारतामध्ये पहिल्यांदाच श्रीकांत, ज्ञानेश्वर आणि बापूंना सापडला. त्याची नोंद अमित सय्यद यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रेप्टाइल्स अँड ॲम्फिबियन्स या पुस्तकामध्ये करण्यात आली आहे. बापूसाहेब सोनवणे अजून देखील शासनमान्य सर्पमित्र म्हणून अविरतपणे लोकशिक्षणाचं काम करतायत. अर्थात त्यांना वनविभागामधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे नेहमीच सहकार्य मिळतं. आपल्या कामाविषयी ते म्हणतात, सध्या तरी पृथ्वी एकच आहे आणि तिला वाचवण्यासाठी कदाचित शेवटची संधी असेल, म्हणून प्रत्येकानं आपण पृथ्वीवरती काही काळासाठी वास्तव्यासाठी आलो आहोत असं वर्तन येथील प्राणी मात्रांशी करावं. तेव्हा बापूसाहेब सोनवणे यांच्या या कार्यास खूप खूप शुभेच्छा.
मी या ठिकाणी काठापूर गावामध्ये आहे. तर सकाळी सकाळी पुनवळे म्हणून जो शेतकरी आहे त्याच्या घरामध्ये एक साप निघाला. तर तो साप तुमच्यासमोर मी दाखवतो. आता आहे बिनविषारी, पण सेम मण्यार या सापासारखा दिसतो. मण्यार विषारी साप आणि हा बिनविषारी टोटली. हा साप आहे तुमच्यासमोर. तर त्याला मी आता सोडून देतो इथे. अतिशय ॲग्रेसिव्ह आणि ॲक्टिव्ह साप आहे हा. कवड्या खाली पडतात. मण्यार आणि कवड्या ओळखण्याची सापावर फोकस घे. मण्यार आणि कवड्या ओळखण्याची खूण म्हणजे डोक्यावर पट्टे नसतात. मण्यारचा कलर थोडा जांभळट असतो आणि कवड्याचा कलर हा ब्राऊन चॉकलेटी कलरचा असतो. हे जे पांढरे पट्टे तुम्हाला दिसत आहेत हे सिंगल बँडने आहेत. सिंगल बँडने डोक्यावरून सुरू होत आहेत. तर मण्यारमध्ये डोक्यावर मानेच्या भागावर काहीच नसते. आणि हे जे डार्क दिसतात तर मण्यारच्या डोक्यावर डार्क नसतात, ते फेंट असतात, शेपटीकडे डार्क होत जातात. याचं मात्र उलट आहे की हे पट्टे मानेवरती डार्क व्हाईट आहेत आणि इकडे फेंट होत गेलेत. नेमकी उलट परिस्थिती आहे. तर असा हा कवड्या साप. मण्यारची कॉपी केली, विषारी सापाची कॉपी केली या सापाने. आणि माणसासाठी उपद्रवी साप नाही हा. तर असा हा कवड्या साप मानवी वस्तीमध्ये बऱ्याचदा सापडतो. तर याला आपण आता इथं रिलीव्ह करूयात आणि मी याला सोडून देतो. आता इकडे गेलाय तो. आता बापूसाहेब सोनवणे, सी24 तास, चाकण. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. उरुळी देवाची इथे कार्यरत असलेल्या गाव कामगार तलाठी अर्चना वनवे या महिलेनं सामाजिक कार्यकर्ते विशाल ढोरे यांच्या गाडीला धडक देऊन दमदाटी केली. विशाल ढोरे यांनी गाव कामगार तलाठी अर्चना वनवे यांच्या विरोधामध्ये तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. त्यावरनं वनवे यांनी ढोरे यांच्यावरती हा हल्ला केला. यावरनं या महिलेवरती हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. उरुळी देवाची इथे कार्यरत असलेल्या गाव कामगार तलाठी अर्चना वनवे या महिलेनं सामाजिक कार्यकर्ते विशाल ढोरे यांच्या गाडीला धडक देत दमदाटी केली आहे. विशाल ढोरे यांच्यावरती का हल्ला झाला तर त्यांनी गाव कामगार अर्चना तलाठी वनवे यांच्या विरोधामध्ये तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या फुरसुंगी उरुळी देवाची शेवाळवाडी इथे केलेल्या गैरकारभाराच्या विरोधामध्ये लेखी तक्रारी केल्या होत्या. त्यावरनं तलाठी महिलेवरती हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. कोण आहेत अर्चना वनवे, चला पाहूयात. अर्चना वनवे या उरुळी देवाची इथे गाव कामगार तलाठी म्हणून कार्यरत आहेत. विशाल ढोरे यांच्यावरती हा हल्ला कशामुळे झाला ते पाहूयात. विशाल ढोरे यांनी अर्चना वनवे यांच्या फुरसुंगी उरुळी देवाची शेवाळवाडी इथे केलेल्या गैरकारभाराच्या विरोधामध्ये लेखी तक्रारी केल्या होत्या. याबाबत हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 मे रोजी सकाळी 10:30च्या सुमारास फिर्यादी विशाल ढोरे आपल्या मुलीस शाळेमध्ये सोडून कार्यालयाजवळ गाडीमध्ये बसले असताना अर्चना वनवे या महिलेनं इंडिका गाडीनं त्यांच्या फॉर्च्युनरला धडक दिली आणि खाली उतरून शर्टाची कॉलर धरत तू माझ्या विरोधामध्ये तक्रार करतो, मला काही फरक पडत नाही, माझे लागेबंदे वरपर्यंत आहेत, तुला सोडणार नाही अशा शब्दामध्ये रस्त्यावरच दमदाटी केली आहे. त्याचं चित्रीकरण जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. जवळच्याच महिलांनी हा प्रकार पाहिल्यानंतर या उद्धट तलाठी महिलेस चांगला चोप दिलाय. विशाल ढोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरनं हडपसर पोलिसांनी अर्चना वनवे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय. पुढील तपास हडपसर पोलीस करतायत. यावेळी विशाल ढोरे सी24 तासशी बोलताना म्हणाले की मी गाव कामगार तलाठी अर्चना वनवे याच्या विरोधामध्ये तहसीलदार आणि जिल्हाधिकारी इथे केलेल्या गैरकारभाराच्या विरोधामध्ये लेखी तक्रारी केलेल्या आहेत.
याबाबत तहसीलदार यांनी वरिष्ठांना वनवे यांच्याबाबत चौकशीचे अहवाल दिल्यामुळे त्यांच्यावरती संभाव्य कारवाई होणार हे लक्षात आल्यामुळे वनवे यांनी चिडून माझ्यावरती हा हल्ला करून दमदाटी केली आहे. अर्चना वनवे यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली नाही तर मी पोलीस स्टेशन आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपोषणाला बसणार आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. मी विशाल शिवाजी डोळे, भारतीय कार्यकर्ता तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हडपसर मतदारसंघाचा उपाध्यक्ष. उरुळी देवाची तलाठी अर्चना वनवे बोलते यांच्या भ्रष्ट कारभाराची मी पोलखोल केली होती. त्या संदर्भात उरुळी देवाची ग्रामस्थांचा एक ठराव होता की या गैरकारभार करत आहेत, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत, याच्यावरती त्वरित लवकरात कारवाई व्हावी. त्याचा मी पूर्णपणे सगळी पोलखोल केली होती. त्याचा मनात राग धरून आज सकाळी त्यांनी माझ्या गाडीला आडवी मारून, त्यांच्यासोबत इतर 2 महिला होत्या, गाडीला आडवी मारून मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, मारहाण केली. तसेच माझ्या घरच्यांना पण मारहाण करण्यात आली. आई आणि मामी होत्या माझ्याबरोबर. या संदर्भात मी वारंवार जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्याच्यावरती तसं वेगवेगळ्या न्यूज चॅनलने पण याची दखल घेतली होती. त्याचा मनात राग धरून त्यांनी हा सर्व गैरप्रकार केलेला आहे. मी पुढं काय करणार? जर त्यांच्यावरती लवकरात लवकर निलंबनाची कारवाई नाही केली तर मी हडपसर पोलीस स्टेशनसमोर उपोषण आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर पण उपोषण करू. तुकाराम कोडसे, C24 तास, हडपसर. जुन्नर तालुक्याला गेल्या 2 दिवसांपूर्वी मुसळधार पावसानं झोडपून काढलाय. इथे ओतूर येथील 2 शेतकरी महिला वीज अंगावरती पडून गंभीर जखमी झाल्यात. त्यांच्यावरती आळेफाटा इथे खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जुन्नर तालुक्यामध्ये शनिवारी सायंकाळी 4च्या सुमारास वादळी वाऱ्यासह ओतूर आणि परिसराला जोरदार पावसानं झोडपून काढलाय. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत तर अनेक ठिकाणी महावितरणचे खांब कोसळले आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तर अमीरघाट इथे शेतामध्ये कामासाठी गेलेल्या 2 महिलांवरती वीज पडून त्या गंभीर जखमी झाल्यात. मीराबाई सुधाकर ढमाले आणि मंगल किसन ठिकेकर असं वीज पडून गंभीर जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. या पावसानं अनेक भागामध्ये रस्त्यावरती पाणी झालं होतं तर वातावरणामध्ये गारवा पसरल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. सकाळपासून ढगाळ वातावरण इथे होतं. त्यातच सायंकाळी वादळी वाऱ्यासह अचानक पाऊस झाला. त्यामुळे वाहनं सावरता नागरिकांची तारांबळ उडत होती. रोहकडी, आंबेगव्हाणे, पाचघर, पिंपरी, पेंढार, खामुंडी, डुंबरवाडी, उमरज, उदापूर, डिंगोरे, आलमे, बल्लारवाडी, हिवरे, धालवडे, धोलवड, ठिटेकरवाडी, मुथाळणे, कोपरे, मांडवे परिसरामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. ओतूर येथील अमीरघाट शेतामध्ये खुरपणी करताना पाऊस आल्यामुळे मीराबाई ढमाले आणि मंगल ठिठेकर या महिलांनी झाडाचा आसरा घेतला. पण याच वेळी वीज कोसळल्यानं त्या गंभीर जखमी झाल्यात. त्यांना उपचारांकरता आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय. वादळी वारा सुटला त्यावेळी त्या मिरच्या शेतात काम करत होते 2 जणी. एक मंगल किसन ठिकेकर आणि दुसरी मीरा सुधाकर ढमाले. या दोघी अत्यंत गरीब महिला आहेत. शेतीत काम करण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. त्यामुळे त्या काम करत होत्या शेतात. अचानक वारा सुटल्यामुळे त्या आश्रयासाठी झाडाखाली गेल्या तर अचानक वीज कोसळली झाडावर. मग एकमेकीला घाबरल्या दोघी पण आणि घाबरून जखमी झाल्या. मग सरकारी रुग्णालयात त्यांना आणलं. अर्धा तास पाऊस असल्यामुळं लक्ष गेलं नाही कुणाचं. नंतर एक त्याच्यातली शुद्धीवर आल्यावर ओरडली. मग बाजूचे माझा भाऊ वगैरे ते धावत गेले आणि मग त्यांना सरकारी रुग्णालयात आणलं. तिथून पुढे तिथे ऑक्सिजन नसल्यामुळं इकडे आणलं त्यांना खाजगी हॉस्पिटलला आणलं. आत्तापर्यंत भरपूर खर्च झालेला आहे. त्यातली एक माझी बहीण मंगल किसन ठिकेकर ही परित्यक्त आहे. तिला म्हणजे असं शासनाने मदत करावी. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. पर्यावरण दिनाचं औचित्य साधून बारामती इथे एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या वतीनं मातीमधल्या खेळांची जत्रा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राजकीय मैदानामध्ये तुफान फटकेबाजी करणारे अजित पवार यांनी विट्टी दांडू या खेळाचा मनमुराद आनंद लुटलाय. राजकीय मैदानामध्ये तुफान फटकेबाजी करणारे अजित पवार हे वैयक्तिक जीवनामध्ये देखील हसत खेळत वावरणारे व्यक्तिमत्व आहे. लोकांमध्ये मिसळून जाणारे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. याची प्रचिती बारामतीमध्ये आली आहे. निमित्त ठरलं पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाचं.
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बारामती इथे एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीनं मातीमधल्या खेळांची जत्रा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. इथे राजकीय मैदानामध्ये तुफान फटकेबाजी करणारे नेम धरणारे अजित पवार मात्र विट्टीदांडू खेळताना 6 वेळा नेम चुकलेत. मात्र त्यांनी विट्टीदांडू या खेळाचा मनमुराद आनंद लुटलाय. अमोल उदमालेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, आम्ही करू आपले स्वप्न साकार. घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस आता एकाच छताखाली, अर्थात राहुरीच्या बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आमच्याकडे मिळतील LED टीव्ही, कलर टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन, इंडक्शन शेगडी, इंडक्शन कुकर, इन्व्हर्टर, एअर कंडिशनर, मिक्सर, फूड प्रोसेसर, ब्लेंडर, कूलर, होम थिएटर, DTH, D2H, टाटा स्काय, केंट वॉटर प्युरिफायर, अगदी आपल्याला परवडणाऱ्या रेंज मध्ये. इलेक्ट्रॉनिक्सच्या विश्वातील राहुरीतील सर्वात मोठं अत्याधुनिक आणि विश्वसनीय दालन अर्थात बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. सॅमसंग, सोनी, सॅमसुई, व्हिडिओकॉन, ओनिडा, मायक्रोमॅक्स, लॉइड, वर्फुल, गोदरेज, हायर, IFB, केंट, बजाज, क्रॉम्प्टन ग्रीव्ज, सिम्फनी आदी नामांकित कंपन्यांचे एकमेव अधिकृत विक्रेते श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. बालाजी रोड, काणिपनाथ चौक, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. संपर्क 02426 232504. मोबाईल 989067 8903 9860 48 9046. बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये या आणि मनसोक्त खरेदीचा आनंद लुटा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. महावितरणच्या गलथान कारभारामुळे राहुरी तालुक्यातील वळण येथील 19 वर्षीय कॉलेज तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. 4 जून रोजी सकाळी विजेचा धक्का लागून सदर तरुणाचा मृत्यू झालाय. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जाते. महावितरणच्या गलथान कारभारामुळे राहुरी तालुक्यातील वळण येथील 19 वर्षीय कॉलेज तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. 4 जून रोजी सकाळी विजेच्या तारेचा धक्का बसून सदर तरुण मयत झालाय. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त होतीये. गणेश अरुण गाडवे हा नुकता 12वीची परीक्षा पास झालेला तरुण 4 जून रोजी सकाळी 11:30 वाजेच्या दरम्यान खुळे यांच्या शेतामध्ये गवत आणण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी महावितरण पोलवरील विद्युत तार खाली आलेली होती. त्या तारेला गणेशचा हात लागल्यामुळे गणेशला विजेचा जोरदार झटका लागून तो जागेवरच कोसळला. त्याचा मित्र अमोल थोरात यानं त्याला बेशुद्ध अवस्थेमध्ये पाहून काही लोकांना तिथे जमा केलं. यावेळी त्याच्या नातेवाईकांनी गणेशला तातडीनं राहुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी उपचारांपूर्वीच गणेशला मयत घोषित केलं. गणेश याच्या शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय. या घटनेमुळे वळण परिसरामध्ये शोककळा पसरली आहे आणि महावितरणच्या गलथान कारभाराबाबत नागरिकांमधनं संतापाची लाट पसरली आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. इंधन दरवाढी संदर्भात पुण्यामध्ये पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं चूल पेटवून सरकारचा निषेध करण्यात आलाय. वाढत्या महागाईला हे सरकारच जबाबदार आहे असं म्हणत महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल मांडून स्वयंपाक करून सरकारचा निषेध केलाय. केंद्र सरकारनं पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आलाय. या सरकारचा निषेध सर्वत्र होतोय. पुण्यामध्ये पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं चूल पेटवून या सरकारचा निषेध करण्यात आलाय. मागील महिन्यामध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये कंपन्यांनी भरमसाठ वाढ करायला सुरुवात केली. त्याच्यावर सरकार नियंत्रण नसल्यामुळे ते मनमानीपणानं ही दरवाढ करतायत. तर सरकारच ही दरवाढ करायला प्रोत्साहन देत आहे. ज्यांनी अच्छे दिनाचं स्वप्न दाखवलं त्यांनीच जनतेचा विश्वासघात केलाय. त्यामुळे या वाढत्या महागाईला हे सरकारच जबाबदार आहे. ही दरवाढ मागे घ्यावी आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्यात. तर महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच चूल मांडून स्वयंपाक करून निषेध केलाय. गॅसची दरवाढ झालेली आहे, त्याविरोधात तुम्ही आंदोलन करताय काय? एकंदरीत सांगा. देशभरामध्ये ज्या पोटनिवडणुका झाल्या
त्यामध्ये भाजप सरकारचा दारुण पराभव झाला. त्याच्यामुळे मोदी टीमच्या डोळ्यासमोर अंधेरी आली आहे. येणाऱ्या निवडणुका त्यांना ह्या पैशाच्या जोरावर लढायला लागणार आहेत आणि त्यामुळे हा पैसा आमच्या महिलांच्या गॅस दरवाढीवरती घेतात आहेत. म्हणून आमच्या किचनवरती त्यांनी डल्ला मारला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी दरवाढ केलेली आहे. खरं तर या सगळ्या पद्धतीने अगोदरच नागरिक महागाईने त्रस्त झालेले आहेत आणि या महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅस दरवाढ करत असताना आमच्या महिलांचं सुद्धा आर्थिक बजेट आहे ते संपूर्णपणे कोलमडलेलं आहे. हे सगळं होत असताना येणाऱ्या काळात भाजप सरकारला ह्या महिला आम्ही जागा दाखवून देऊ. युवकांची बेरोजगारी असेल, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न असेल, गृहिणींच्या बजेटचा प्रश्न असेल, सगळ्याच बाजूनी त्रस्त झालेलं हे सरकार तोंडातला घास हिरावून घेते. रेशन कार्डवरचं धान्य बंद केलेलं आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हा घास हिरावून घेत असताना एक दिवस भाजप सरकार श्वास सुद्धा घेऊन जाईल अशा पद्धतीच्या भाजप सरकारची ही वागणूक आहे. सर्वसामान्य लोकांनी जगायचं की नाही हा प्रश्न विचारण्यासाठी आज आम्हाला रस्त्यावर बसावं लागतंय. बरं, आता काय गॅसचा दर आहे आणि कितीने गॅस दर वाढलेला आहे? आज विनाअनुदानित गॅसची किंमत 48 रुपयांनी त्यांनी वाढवलेली आहे आणि 876 रुपयांनी आजचा गॅस झालेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅस दर वाढ होत असताना गॅसचे सिलेंडर आम्हाला आता परवडत नाही आहे. म्हणून आम्ही आता लाकडांवरती लाकूड लावलेलं आहे इथं चुलीचं आणि आता स्वयंपाक करणं सुद्धा परवडत नाही आहे. म्हणून आम्ही अशा पद्धतीने आता आम्हाला हा गॅस अशा पद्धतीने पेटून स्वयंपाक करावा लागणार आहे. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पुण्याची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या पुणे शहर बस सेवेचा पुरता फज्जा उडालाय. जंगली महाराज रस्ता आणि कर्वे रस्ता या कमी अंतरामध्ये 2 बसेस नादुरुस्त झाल्या, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झालेत. सध्या नाशिक इथे कार्यरत असलेल्या तुकाराम मुंडे यांनी काही महिन्यांपूर्वी पुणे शहर बस सेवेची बदली झाल्यामुळे कारभार सोडला. त्यानंतर रोजच शहरामधील ट्रॅफिक जॅमला कारणीभूत ठरलेल्या PMPMLच्या बसेस आज देखील आजारी पडल्याचं दिसून येत आहे. कोणाच्या गिअरमध्ये अडथळा येतोय तर कोणाचे ब्रेक फेल झाले आहेत. त्यामुळे रोजच नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे शहरामधील वाहतूक व्यवस्था सक्षमपणे सांभाळणाऱ्या PMPMLच्या या बसेस आज नादुरुस्त अवस्थेमध्ये शेवटच्या घटका मोजतायत. आपल्याला इच्छित स्थळी पोहोचवायचं असेल या उद्देशानं प्रवासी या शहर बस सेवेचा लाभ घेतात, परंतु आज या बस सेवेचा त्यांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी उपयोग होत नाहीये, उलट उशीरच होतोय. पुण्यामध्ये जंगली महाराज रस्ता आणि कर्वे रस्ता या ठिकाणी भर दुपारी उन्हाच्या वेळेस अशा 2 बसेस बिघडल्या आणि प्रवाशांची बंद गाडीमधनं उतरण्याची ते पुढच्या गाडीमध्ये जाऊन बसण्याची चढाओढ सुरू झाली. हे चित्र शहर बस सेवेसाठी योग्य नाहीये. म्हणून PMPMLच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून त्या सुस्थितीमध्ये करून घेऊन त्याचा उपयोग प्रवाशांना योग्य प्रकारे मिळावा यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यामुळे यास आफ्टर तुकाराम मुंडे इफेक्ट म्हणायचं का अशी चर्चा आता नागरिकांमधनं केली जाते. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. राहुरी तालुक्यातील तांदुळनेरी येथील 2 अल्पवयीन चुलत बहिणींचं अपहरण, 2 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल. उमदी पोलिसांची गांजा विरोधी मोठी कारवाई, 67,50,000चा गांजा जप्त, आरोपी मात्र फरार. उरुळी देवाची येथील तलाठी महिलेकडनं सामाजिक कार्यकर्ते विशाल ढोरे यांच्यावरती हल्ला, गुन्हा दाखल. आणि महावितरणच्या गलथान कारभारामुळे वळण येथील एका तरुणाचा विजेचा धक्क्यानं झालाय मृत्यू, परिसरामधनं हळहळ व्यक्त. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.